नवसंकट. तुम्हाला बोरिवली गोराई रस्त्यावरच्या रामछाया बंगल्याची हकीकत कळली का? त्या बंगल्याला मोठ्या आकाराच्या गोगलगायींनी वेढा दिला. असंख्य गोगलगायी. त्या काही दिवसातच बघता बघता किंवा खरं तर न बघता इतक्या वाढल्या, आकाराने नव्हे संख्येने, की आत राहणाऱ्यांना बाहेर पडणं मुश्किल झालं. त्या गोगलगायींनी आजूबाजूच्या परिसरातील झाडं, पानं खाऊन फस्त केली आणि बंगल्याला गराडा घालून स्वस्थ, सुस्त पडून राहिल्या. हजारो गोगलगायी. आत अडकलेल्या लोकांनी "आम्हाला सोडवा, बाहेर काढा" असे तातडीचे संदेश पाठवले. असाच प्रकार बांद्रा पूर्व इथे गांधीनगरमध्येही घडला. एका इमारतीच्या 4थ्या मजल्यापर्यंत या गोगलगायींचा उपद्रव फैलावला आणि तिथल्या गच्चीवरच्या बागेच्या म्हणजे टेरेस गार्डनचा पार फन्ना उडाला. या आफ्रिकन जातीच्या गोगलगायी आहेत म्हणे. गोगलगायी असल्या तरी त्या गरीब नाहीत, म्हणजे स्वभावानं असतीलही, पण त्यांची नैसर्गिक ध्वंसक शक्ती विलक्षण आणि राक्षसी आहे. झाडं, झुडपं, हिरवई, बाग बगीचे त्या हा हा म्हणता फस्त करतात. हिरव्या रंगाचं काही आसपास शिल्लकच राहत नाही आणि हालचाल मंद असली तरी प्रजोत्पादन जलद आहे. पेपरातली ही माहिती प्रभादेवीच्या कवईवाडीत राहणारे माझे मित्र विभाकर कवई यांनी वाचली नसावी. नाहीतर आपल्या मुलाला, निखिलेशला गोगलगायी पाळू दिल्याच नसत्या. निखिलेश चमत्कारिक प्राणी पाळतो. 4 लोकांसारखे कुत्री, मांजर, पोपट वगैरे नव्हे. कासव, सरडा, पांढरे उंदीर असले प्राणी. तर तशा त्यानं महिन्यापूर्वी 4-6 गोगलगायी पाहिल्या. त्या आफ्रिकन होत्या की इंडियन हे त्यांना किंवा त्यांच्या घरच्या कुणालाच कळलं नाही. नेहमीपेक्षा बऱ्याच मोठ्या मात्र होत्या. मध्यंतरी कवई मंडळी घर बंद करून गणपतीसाठी मिसेस कवईंच्या गावी गेली. काही दिवसांनी सगळे कवईवाडीत परतले. संध्याकाळच्या उजेडात त्यांना घराभोवती मोठ्या आकाराचे चकचकीत दगड पसरून ठेवल्यासारखे दिसले. मिंकी कवईने सहज एक दगड उचलला तर आत हालचाल दिसली. तिनं किंचाळून तो फेकला. तो आजोबांच्या अंगावर. त्या वेवेत स्पर्शामुळे आजोबांची भीतीनं कवईच बाहेर आली. विभाकर कवईंनी सर्वांना शांत राहायला सांगितलं आणि तपास आरंभला. काही क्षणातच धक्कादायक बातमी सगळ्यांना कळली. घराला गोगलगायींनी वेढलं होतं. परिसर व्यापला होता. दार उघडून कवई मंडळी आत गेली तर आत मनी प्लांट्स, गुलाबाची रोपटी, स्वयंपाकघरातल्या भाज्या, कोथिंबीर सगळ्याचा फडशा पडला होता. हिरव्या रंगाचं काही शिल्लकच ठेवलं नव्हतं. इंदुताई कवईंच्या हिरव्या साड्या, मिंकीचे हिरवे फ्रॉक्स खतम झाले होते. विभाकर कवई भयंकर भडकले. ते संतापाने हिरवे निळे होणार होते, पण हिरवे झाले तर गोगलगायी आपल्यालाही कुरतडतील, म्हणून ते फक्त निळेच झाले. असे भयंकर अतिक्रमणाचे प्रकार आता जागोजागी दिसून येणार की काय, अशी भीतियुक्त शंका घेण्याजोगी परिस्थिती आहे. मंत्रालयात याची ताबडतोब दखल घेतली जावी. निदान 88 सालानंतर आलेल्या गोगलगायींसाठी पर्यायी जागा तरी जाहीर करावी. धन्यवाद.